मी 92ला कारसेवेत होतो. त्यानंतर सांगलीतील कार्यक्रमात सीएम फडणवीसांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीतील अण्णा डांगे यांच्या सत्कार कार्यक्रमाला हजेरी लावली आणि या कार्यक्रमात जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी अण्णा डांगे यांच्या राजकीय कारकिर्दीवर भाष्य केलं. फडणवीसांनी 92 साली कारसेवेत असल्याचा सांगितलं आहे. त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केल्यावर विविध पदांवर काम केले. नागपूरचा महापौर असताना फडणवीसांनी त्या आठवणींना उजाळा दिलेला आहे. माजी मंत्री डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांच्या 91व्या वाढदिवसानिमित्त रविवारी अर्थात 9 ऑगस्ट रोजी नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात डॉक्टर डांगे यांच्या आम्रवृक्ष या आत्मचरित्राचे प्रकाशन, शैक्षणिक संकुलातील विविध नवीन इमारतींचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की मी भाजपमध्ये काम सुरू केलं होतं त्यावेळी अण्णासाहेब डांगे, दास फरांदे, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन ही सगळी नेते मंडळी होती. त्यांच्याकडे बघून काम करायचो. त्यांच्यापैकी कोणी नागपूरला आलं तर त्यांच्या स्वागतासाठी हजर असायचो. मी 92ला कारसेवेत होतो. त्यानंतर भाजपच्या युवा मोर्चाचा अध्यक्ष झालो. युवा मोर्चाचा अध्यक्ष म्हणून काही नेत्यांकडे बघून काम करायचो, संघर्ष करायचो. त्यातील एक नाव अण्णासाहेब डांगे यांचं होतं. भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून पाहिलं जायचं. युतीचं सरकार आलं त्यावेळी ज्येष्ठ मंत्री म्हणून त्यांचा मान मोठा होता. गोपीनाथ मुंडे त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर हा मान डांगे यांना होता. भाजपच्या कॅबिनेट आधीची बैठकही डांगे यांच्याकडे व्हायची. त्या ठिकाणी मंत्रिमंडळातील निर्णयावर चर्चा व्हायची असं फडणवीसांनी अधोरेखित केलं. डांगे यांच्याकडे पाणी पुरवठा खात्याची जबाबदारी होती आणि त्यांनी महाराष्ट्राला टँकरमुक्त करण्याचं ठरवलं होतं. अतिशय धाडसी निर्णय होता. या महाराष्ट्रातील लोकांसाठी पाणीपुरवठा करायचा, त्यासाठी निधी उभा करायचा, राज्यात पाणीपुरवठा करण्याचं काम डांगेने केलं. मी त्या काळी महापौर होतो. महाराष्ट्रात जीवप्राधिकरणाची रचना होती. त्यात एक महापौर आणि एक सदस्य असायचा. त्याचा मी सदस्य होतो. मी त्यांच्या बैठकीत होतो. या बैठकीची शिस्त कडक असायची. त्यांच्या निर्णयानंतर कोणी डांगेंना प्रश्न विचारत होते. शौचालयासाठी किती निधी ठेवला पाहिजे, या संदर्भात काय काय करावं लागतं, तुम्ही कसं जास्त निधी वापरला याचं वर्णन डांगे केलं. त्यावेळी सचिव चकित झाले होते. महाराष्ट्राला टँकरमुक्त करण्याचं श्रेय डांगे यांना जातं, हे मात्र खरं आहे. जीवनातील सुरुवात संघर्षातून झाली. हा संघर्ष जीवनभर पुरला. या संघर्षातून सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करता येतं. मजल दर मजल करत त्यांनी ते कार्य केलेलं आहे. त्यांचं कार्य चकित करणारं आहे असं फडणवीस यांनी पुढे म्हटलं आहे. आज मला अतिशय आनंद आहे की अण्णासाहेब डांगे यांचा सत्कार करण्याकरता आणि त्यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन करण्याकरता मला या ठिकाणी निमंत्रण मिळालं. जसं त्यांनी सांगितलं, त्यांचा आणि आमचा संबंध खूप जुना आहे. वडिलांच्या काळापासून संबंध आहे. मीही भारतीय जनता पक्षामध्ये काम सुरू केलं त्यावेळी अण्णासाहेब डांगे, नास फरांदे, वाढणे पाटीलजी, गोपीनाथराव मुंडे, प्रमोदजी महाजन ही सगळी नेते मंडळी होती की ज्यांच्याकडे बघून आम्ही काम करायचो. आणि विशेषतः यांच्यापैकी कोणीही नागपूरला आलं तर त्यांच्या स्वागताला आम्ही हजर असायचो. मी देखील 92च्या कारसेवेला होतो. त्यानंतर युवा मोर्चाचा अध्यक्ष झालो आणि युवा मोर्चाचा अध्यक्ष म्हणून ज्या नेते मंडळींकडे बघून आम्ही काम करायचो, संघर्ष करायचो, भारतीय जनता पार्टी काय हे शिकायचो, त्यापैकी एक प्रमुख नाव हे अण्णासाहेब डांगे यांचं होतं. आणि या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये एक अत्यंत ज्येष्ठ आणि सन्माननीय नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, मुंबई.